नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा तिसरा, चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचा पहिला आणि दुसरा प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आज आपण तिसरा, चौथा आणि पाचवा प्रश्न सोडवूया। प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। राईट दी एनी टू सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड। लिस्टिंग मेथड and rule method आणि लिस्टिंग मेथड म्हणजे रोस्टर मेथड आणि रूल मेथडनं कोणतेही दोन सेट्स आपल्याला लिहायचे आहेत। आता लिस्टिंग मेथड आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेला आहे। रूल मेथड म्हणजे काय ते पाहू। लिस्टिंग मेथडचा एक आपण सेट लिहू। सपोज n इक्वल टू 1 2 3 4 हे काय नॅचरल नंबर आहेत। हा झाला लिस्टिंग सेट, लिस्ट आहे याची अशी 1 2 3 कंटिन्यू लिस्टिंग सेट। जर या सेटला आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचं असेल तर तो कसं लिहिणार आपण? n इक्वल टू सर्व एलिमेंटसाठी आपण x गृहीत धरू सच दॅट x म्हणजे काय? x इज अ नॅचरल नंबर। हा झाला आपला रूल मेथडचा सेट। रूल मेथड आणि हा कोणता आहे? लिस्टिंग मेथड। अशाच प्रकारचे आपल्याला दोन कोणतेही सेट लिहायचे आहेत। एनी टू सेट्स बाय लिस्टिंग अँड रूल। लिस्टिंग मेथडचा तो आपण इकडे रूल मेथडचा लिहू। सपोज एचा सेट घेतला 2 4 6 8 10 12 14 हे काय आहेत? इवन नॅचरल नंबर आहेत हे, पण 14 पर्यंतच आहेत, त्याच्या पुढचे लिहिले नाही आपण। हा झाला लिस्टिंग मेथडचा। हा जर सेट रूल मेथडमध्ये लिहायचा असेल तर आपण असं लिहू शकतो x such that x is even number less than जास्तीत जास्त 14 आहे, 15 पेक्षा कमी आहे म्हणून लेस दॅन 15 असं लिहू शकतो आपण रूल मेथडमध्ये। सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण। p इक्वल टू a e i o u हे काय आहेत? इंग्लिशमधले ऑल आहे, सोर आहेत हे इंग्लिश अल्फाबेटमधले। रूल मेथडमध्ये x सच दॅट x इज all of English alphabet a e i o u English alphabet। अजून एखादा सेट घेऊ आपण। m इक्वल टू 1 4 9 16 अप टू कंटिन्यू सपोज 100 पर्यंत हे काय आहेत? परफेक्ट स्क्वेअर आहेत। 1चा स्क्वेअर आहे, 2चा स्क्वेअर आहे, 3चा 4चा आपण कितीपर्यंत घेतले? 10 पर्यंत, 10चा 100। रूल मेथडमध्ये हा सेट आपण असं लिहू शकतो x सच दॅट x इक्वल टू n स्क्वेअर म्हणजे आणि येथे n काय होईल? n आपला बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि n लेस दॅन 11 पेक्षा लेस आहे असं लिहू शकतो आपण। म्हणजे 10 पर्यंत आपले परफेक्ट स्क्वेअर आहेत। किंवा असंही लिहू शकतो x such that x
is a perfect square आणि लेस दॅन 11चा 121 होईल किंवा लेस दॅन 121 परफेक्ट स्क्वेअर, कारण 10 पर्यंत 100 आहे आणि 11चा 121 आहे, त्यापेक्षा लेस आहे म्हणजे 10 नंबर होईल आपला, असं लिहू शकतो. हे झाले आपले लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड. नेक्स्ट, राईट दी फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. खूप सोपं आहे, फक्त लिस्टिंग मेथडमध्ये हे सेट लिहायचे आहेत आपल्याला. ऑल मंथ्स इन दी इंडियन सोलर इयर, भारतीय सौरवर्ष, त्यातील मंथ्स लिहायचे आहेत. कोणते मंथ आहे? चैत्र, वैशाख असे मराठी महिने, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ. सेटला नेम देऊ ए इक्वल टू आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ अँड फाल्गुन. लिस्टिंग मेथडमध्ये लिहिणं महत्त्वाचं आहे. मंथ्स स्पेलिंग थोडी मिस्टेक झाली तरी चालेल, पण असे कंटिन्यू लिहिता आले पाहिजे, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. नेक्स्ट, लेटर्स इन दी वर्ड कम्प्लिमेंट या वर्ड्समध्ये लेटर जे आहेत त्याचा आपणास लिस्टिंग मेथडचा सेट करायचा आहे. तर बी इक्वल टू सी आहे, नेक्स्ट ओ आहे, नेक्स्ट एम आहे, पी, एल, ई, एम डबल आहे म्हणून आपण एकदा कॅन्सल करायचं, फक्त एकच वेळेस घ्यायचं. ई घेतलेला आहे आपण एक वेळेस म्हणून ई एक कॅन्सल होऊन जाईल. नेक्स्ट एन आणि टी. हे झाले आपला सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स म्हणजे जे पंचेंद्रिय आहेत ते आपले ह्युमनचे मानवी शरीरातील पंचेंद्रिय कोणते आहेत? कान, नाक, घसा, डोळे आणि त्वचा. हे लिहायचे आपणास. सी इक्वल टू इयर्स, आईज, नोज, इयर्स, आईज, नोज, घसा नाही आहे म्हणजे टंग आहे, जीभ अँड स्किन. हे पंचेंद्रिय आहेत ह्युमन बॉडीमधील. हा सेट झाला आपला. नेक्स्ट, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. डी इक्वल टू प्राईम नंबर्स 1 to 20. हे सर्व सेट कसे आहेत? आपले लिस्टिंग मेथडमधले आहेत. प्राईम नंबर्स वी नो 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अँड 19. हे झाले प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20. नेम्स ऑफ कंटिन्युअन्स ऑफ दी वर्ड. कंटिन्युअन्स म्हणजे
जगातील खंड किती आहेत त्याचा आपण सेट करायचा आहे. तर सी इक्वल टू आशिया आहे, एशिया. आफ्रिका खंड आहे, आफ्रिका. युरोप आहे, युरोप. ऑस्ट्रेलिया पण आहे, ऑस्ट्रेलिया. अंटार्क्टिका, अंटार्क्टिका. अँड साऊथ अमेरिका, साऊथ अमेरिका. अँड नॉर्थ अमेरिका, नॉर्थ अमेरिका. हे जगातील खंड आहेत. कंटिन्युएंट्स अमेरिका, ब्रॅकेट क्लोज. ओके, नेक्स्ट. राईट फॉलोइंग सेट्स युजिंग रूल मेथड. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण लिस्टिंग मेथडमध्ये सेट लिहिले. आता या प्रॉब्लेममध्ये आपणास रूल मेथडमध्ये लिहायचं आहे. तर ए इक्वल टू, हे काय आहेत, परफेक्ट स्क्वेअर आहेत. 1 to 10, 1 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर असे 10पर्यंत आहेत. म्हणजे एक्स सच दॅट एक्स इक्वल टू एन स्क्वेअर. एनची व्हॅल्यू कशी होईल, एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि एन इक्वल आहे 10, 10पेक्षा इक्वल आहे आणि 11पेक्षा लेस आहे असं लिहू शकतो आपण. किंवा ए इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज परफेक्ट स्क्वेअर ऑफ फर्स्ट 10 नॅचरल नंबर्स. हा सेट झाला रूल मेथडमध्ये. 6, 12, 18, 24 हे काय 6च्या पाढ्यामधील आहेत म्हणजे 6चे मल्टिपल आहेत हे. तर बी इक्वल टू, येथे 6ला 1ने मल्टिप्लाय केलं, येथे 6ला 2ने मल्टिप्लाय केलं, येथे 6ला 3ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे 6 कसा आहे, कॉमन आहे आणि फक्त 1 2 3 असे कंटिन्यू आपले कितीपर्यंत आहेत, 8पर्यंत. तर एक्स सच दॅट एक्स इक्वल टू 6n. फक्त यांची व्हॅल्यू चेंज होते, 6 कॉमनच आहे. एक्स इक्वल टू 6n वेअर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आणि n लेस दॅन ऑर इक्वल टू 8 म्हणजे 8पर्यंत आहेत आपले. किंवा याऐवजी आपण असं लिहू शकतो ऑर n ग्रेटर दॅन 9 म्हणजे 8पर्यंतच आहेत, 9 नाही आहे आपल्यात, असं होईल. आता नेक्स्ट CSMILE हा एक वर्ड आहे, स्माईल. स्माईल वर्डचे हे लेटर आहेत. तर C इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज लेटर ऑफ वर्ड स्माईल. असं होईल. नेक्स्ट डी इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे आपले वीकचे डेज दिलेले आहेत. डी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज अ डे ऑफ वीक. AET जसं स्माईलपासून ह्या लेटरपासून एक वर्ड तयार झाला स्माईल, तसं या लेटरपासून काही वर्ड तयार होईल का. AET TEA होईल, TEA
टी आहे, ई आहे आणि ए पण आहे. टी किंवा ईट पण होईल, EAT, ईट. हे 2 वर्ड तयार होतात. मग आपण सेट लिहू एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ वर्ड टी किंवा ऑर ईट या प्रमाणात होईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.